श्री स्वामी समर्थ मित्रांनो, माणसाला या निसर्ग चक्रामध्ये स्वतंत्र स्थान नाही असं सर्वसाधारणपणे म्हटले जाते, परंतु तो या निसर्गात राहून स्वतःचे आगळे वेगळे स्थान निर्माण करू शकतो, हेही खरे मानले जाते. प्रथम दर्शनी या दोन्ही वाक्यांत परस्पर विरोध दिसतो. खरोखर मनुष्याच्या अस्तित्वाला दुसरा कोणीतरी कारणीभूत आहे, हे व्यावहारिक सत्य असल्यामुळे तो पूर्णतः स्वतंत्र नाही असे म्हणता येते. मात्र त्याच्या अस्तित्वाला कारण असणारे हे केवळ निमित्त मात्र आहे. जन्माला आलेल्या माणसाने त्याचे अस्तित्व स्वतंत्रपणे सिद्ध करायचे आहे. एवढेच नाही तर त्याचे जन्माला येणेही त्याच्याच पूर्वजन्माच्या कर्माचे आणि इच्छेचे एकत्रित फल असते. मनुष्याच्या इच्छा किंवा कर्मानेच जर त्याचे अस्तित्व उभे राहते तर तो पूर्णपणे स्वतंत्र आहे असे म्हटले पाहिजे. वरील परस्पर विरोधी वाटणारे दोन्हीही विधाने आपल्याला मनुष्य जीवनाची माहिती किंवा विशेषता सांगून जातात. स्वामी विवेकानंद म्हणतात, संस्कार हे मनातच वसत असतात. मनच पुन्हा पुन्हा जन्म घेण्यासाठी येत असते व स्वतःला सगळ्यात जास्त उपयोगी पडेल अशा देह सामग्री वापरत असते आणि स्वतःच्या कर्मानुसार जे मन जे शरीर धारण करण्यास पात्र झाले आहे ते शरीर निर्माण करण्यास उपयुक्त अशी सामग्री मिळेपर्यंत त्या मनाला वाट पाहावी लागते. मनुष्य जीवन हे एखाद्या जन्माची कारकीर्द नाही, हेच यातून दिसते. मनुष्य हा त्याच्या इच्छा आणि कर्मानुसार नवनवीन शरीरात प्रवेश करत असतो. प्रत्येक शरीराच्या स्वभाव धर्मानुसार तो कर्म करत जातो आणि आपल्या विकासामध्ये भर घालत जातो. परंतु हे कुठपर्यंत चालणार असा प्रश्न येथे उपस्थित होतो. जोपर्यंत व्यक्तीमधील शाश्वत रूपाची जाणीव त्याला होत नाही तोपर्यंत हे चालेल असे उत्तर शास्त्रकारांनी दिले आहे. पूर्वजन्म आणि कर्म सिद्धांत आपल्याला स्पष्टपणे सांगतात की प्रत्येकाला जे काही मिळालं आहे ते पूर्वाश्रयाने त्याच्या कर्माचीच गती आहे. दुसरा कोणीही त्यामध्ये जास्तीचे जमा करू शकत नाही किंवा वजाही करू शकत नाही. मात्र श्रीमद भगवद्गीतेने सांगितलेला दैवम चवात्र पंचम हा विचार काहीसे वेगळे सांगताना दिसतो. मानवी जीवनाच्या सफलतेमध्ये देवाचाही भाग असतो. हा गीतेचा विचार मनुष्याला पराधीन बनवणारा वाटतो. मनुष्य जो काही आहे तो जर त्याच्या इच्छा आणि कर्माचेच फळ असेल तर तेथे देवांचा संबंध कुठे येतो? थोडा विचार केला तर असे वाटते की मनुष्याला कदाचित त्याच्या पूर्वजन्माची काहीही आठवणीत राहणार नाही व त्यामुळे तो त्याच्या यथापशाचे मोजमाप केवळ इंद्रियज्ञाने जेवढे करू शकतो तेवढेच करेल आणि मिळालेल्या धर्मसत्य माहितीमुळे जीवनाप्रती उदासीन होईल. त्यापेक्षा मनुष्याच्या जीवनाची कहाणी त्याच्या स्मरणात राहील न राहील जीवनाचा हिशोब ठेवणारा जो भगवंत आहे त्याच्या हातात त्याने आपली जीवन नौका सोपवली की मनुष्य जीवन सुखकर राहते.
या दृष्टीने गीतेचा देवेला दिलेले 5वे स्थान हा विचार असावा असे वाटून जाते.